श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आज स्वामींनी तुमच्यासाठी एक संदेश पाठवलेला आहे. चला तर पाहूया स्वामींनी तुमच्यासाठी कोणता संदेश पाठवलेला आहे ते. तर स्वामी भक्तांनो, व्हिडिओमध्ये 2 चित्रे दिलेली आहेत. त्यापैकी तुम्हाला आवडेल ते चित्र तुम्ही निवडा. जे चित्र तुम्हाला जास्त स्वतःकडे खेचत असेल तर त्या चित्रातील संदेश हा तुमच्यासाठी आपल्या स्वामींनी पाठवलेला आहे, हे लक्षात घ्या. जर का तुम्हाला दोन्ही चित्र आवडत असतील तर हा पूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे. संदेश सांगण्याआधी मी तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करते. तर स्वामी भक्तांनो, आता पाहूया स्वामींचा आज तुमच्यासाठी काय संदेश आहे. ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया. स्वामी म्हणतात, बाळा, तुमचे नशीब हे तुमच्या तळहाताच्या रेषांवर नाही तर तुमच्या मनगटात आहे. पण त्यासाठी तुमची मेहनत करायची तयारी पाहिजे. मेहनत ही कोणीही करू शकत नाही. ज्याचा स्वतःवर पूर्ण विश्वास असतो तोच खरी मेहनत करतो. कारण त्याला खात्री असते की वेळ जरी लागला तरी यश हे त्याला नक्कीच मिळणार. बाळा, तुम्ही कोठे जन्माला येणार हे जरी तुमच्या हातात नसले तरी मरताना कोण होऊन मरायचे, काय होऊन मरायचे हे सर्वस्वी तुमच्याच हातात आहे. विश्वास ही अशी शक्ती आहे जी अंथरुणाला खिळून पडलेल्या व्यक्तीलाही स्वस्थ आणि निरोगी बनवू शकते. विश्वास ही अशी शक्ती आहे जिच्यात पूर्णपणे मनाने हारून गेलेल्या व्यक्तीलाही नव्याने जगण्याची उमेद, प्रेरणा देते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, विश्वास हा फक्त स्वतःवर आणि तुमच्या देवावरच ठेवा. कारण या जगात तुमची मदत करणारे कमी आहेत पण तुमचा फायदा उठवणारे जास्त आहेत. त्यामुळे तुमचा जर विश्वासघात होऊ नये असे जर तुम्हाला वाटत असेल तर लगेचच कोणावरही विश्वास ठेवू नका. तुमच्या देवावर जर तुम्ही विश्वास ठेवलात तर तुमचा विश्वास हा कधीच वाया जाणार नाही. परिस्थिती कशी का असेना, तू हार मानू नकोस. अडून राहा तुझ्या खरेपणाशी. एक ना एक दिवस विजय हा तुझाच होणार, हाच आमचा तुला आशीर्वाद आहे. आणि तू भिवू नकोस. ही तुझी आई नेहमी तुझ्या पाठीशी आहे. बाळा, तुझ्या या आईवर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया. स्वामी म्हणतात, बाळा, कोणतीही गोष्ट घडण्यासाठी वेळ ही यावी लागते. प्रत्येक गोष्ट घडण्यासाठी वेळ ही ठरलेली असते. वेळेआधी कोणतीच गोष्ट घडत नाही. त्यामुळे तुझ्या मनासारखे घडत नाही म्हणून असा दुःखी होऊन रडत बसू नकोस. दुःखी राहिल्याने कोणत्याच प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. दुःखी राहिल्यावर तुम्ही नकारात्मकतेच्या विहिरीत खोलवर जास्तच बुडत जाता. जर का तुमची नकारात्मक शक्तीचा प्रभाव जास्त झाला तर तुम्हाला पुन्हा त्यातून बाहेर पडताना खूप त्रास सहन करावा लागतो. नकारात्मक विचारांची दलदल ही खूप खोल असते. जर का तुम्ही त्या दलदलीत एकदा का अडकलात तर तुम्ही त्या दलदलीत खोलवर उतरत जाता. मग तुम्हाला त्यातून बाहेर काढणे खूप अवघड बनते. म्हणून परिस्थिती कितीही का वाईट असेना, स्वतःला त्या परिस्थितीत स्वतःच सावरण्याचा प्रयत्न करा. कोणतीही शक्ती, मग ती वाईट असो वा चांगली असो, ती तोपर्यंतच तुमच्यावर तिचा प्रभाव पडत नाही जोपर्यंत तिला तुम्ही परवानगी देत नाही.
तोपर्यंत, जोपर्यंत तुम्ही तिला शरण जात नाही, घाबरत नाही. म्हणून बाळा, नकारात्मकतेची दलदल ही खूप वाईट असते. त्यात अडकू नकोस. खोटी का असेना, पण स्वतःला नेहमी सकारात्मक विचारांच्या गर्दीत अडकवत राहा. तू नेहमी तुझ्या भोवती सकारात्मक विचारांचे आवरण कवच तयार केलेस की या नकारात्मक शक्तीचा, नकारात्मक विचारांचा तुझ्यावर प्रभावच पडणार नाही. सकारात्मक विचारांनी तुमचा कधीच तोटा होत नसतो, उलट नेहमी फायदाच होत असतो. नेहमी सकारात्मक वागल्याने, बोलल्याने जी गोष्ट तुमच्या नशिबातही नसते ती देखील तुम्हाला मिळू लागते. म्हणून तुमचे विचार नेहमी सकारात्मकच ठेवा. बाळा, आज आम्ही तुला ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी नीट लक्षात ठेव आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न कर. तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर का आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका. कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.